त्यांच्या उपजीविकेचं ते साधन आहे, हेही कुठेतरी आपण मान्य करायची गरज आहे. हा जो निर्णय आहे ना, हे त्या व्यक्तीवर सोडणं हे जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे संमती कधी हा खूप कळीचा मुद्दा आहे आणि त्याच्यावरती अजूनही मोकळेपणाने बोललं जात नाही. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. खरं तर काल 2 जून रोजी आंतरराष्ट्रीय म्हणजे इंटरनॅशनल सेक्स वर्कर्स डे हा साजरा झालेला आहे. भारत सोडून भारताच्या बाहेर इतर देशांमध्ये. भारतामध्ये हा दिवस 2 किंवा 3 तारखेला साजरा केला जातो. त्यामुळे आज आपण असं म्हणू शकतो की आंतरराष्ट्रीय सेक्स वर्कर डे हा भारतामध्ये सेलिब्रेट होतोय. आणि ह्याच पार्श्वभूमीवर ज्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या ज्या महिला आहेत किंवा त्यांचे तिथे काम करणारे जे लोक आहेत तर त्यांच्या नेमक्या काय समस्या आहेत, कसं काम करतात, त्यांच्याबद्दलचे मिथ्स काय आहेत, म्हणजे माझ्यासहित कदाचित माझ्याही डोक्यामध्ये त्यांच्याबद्दल काही चुकीच्या धारणा असू शकतात आणि समाजामध्ये देखील असू शकतात. त्या धारणा नेमक्या काय आहेत आणि सत्य काय आहे त्यातलं हे समजून घेण्यासाठी आज आपल्यासोबत तेजस्वी सेवेकर मॅडम आहेत. मॅडम ह्या सहेली नावाची एक संस्था आहे, त्या संस्थेमध्ये त्या कार्यकारी महासंचालिका म्हणून काम करतायत. मॅडम, मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आभार की तुम्ही आम्हाला वेळ दिलेला आहे. सगळ्यात अगोदर मला हा जो दिवस साजरा केला जातोय त्याची काय पार्श्वभूमी आहे, का हा दिवस साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील आणि भारतात देखील? हा दिवस याच्यासाठी साजरा केला जातो प्रामुख्याने की वेश्या व्यवसाय करणाऱ्या जे व्यक्ती आहेत त्या नेहमीच समाजाकडनं ज्यांना भेदभाव आणि वेगळ्या प्रकारच्या संघर्षाला सामोरं जावं लागतं आणि त्यांना कुणीही सामावून घेण्याचाही प्रयत्न करत नाही किंवा ते कायम वंचित समुदायापैकीच राहतात, आपल्या समाजाचा एक अविभाज्य भाग असून सुद्धा. तर त्यांना त्यांची ओळख किंवा त्यांना त्यांची आयडेंटिटी असावी, ते समाजाला कळावी की हेही लोक आपल्या समाजाचा एक भाग आहेत. तर ह्या भावनेने हा सुरू झालेला दिवस आहे. जसं आपण विमेन्स डे ज्या कारणासाठी साजरा करतो त्याच प्रमाणे हाही दिवस साजरा केला जातो. तर आणि कशा त्यांची एक पद्धतीने साजरा केला, कशा वेगवेगळ्या पद्धतीने हा दिवस विषयांवरती. साजरा केला जातो भारतामध्ये? तुम्ही सहेलीच्या माध्यमातून कोणते काय कार्यक्रम करत असता? हं. हा दिवस एकतर जे सामान्यपणे समज आहे, की वेश्या व्यवसाय म्हणजे शोषण आहे किंवा वेश्या व्यवसाय म्हणजे सगळे जबरदस्तीने आणलेलेच लोकं असतात आणि प्रामुख्याने महिला जास्त प्रमाणात दिसतात. पण वेश्या व्यवसायामध्ये पारलिंगी व्यक्ती, ज्याला आपण ट्रान्सजेंडर वुमन म्हणतो, त्या आहेत किंवा पुरुष पण आहेत जे वेश्या व्यवसायात असतात. त्यांना कुठल्याही प्रकारे त्यांची संख्या त्या मानाने कमी असल्यामुळे व्हिजिबिलिटी नाहीये. तर एकतर हं. त्यांची ओळख समाजाला व्हावी, की ही लोकं आपला भाग हिस्सा आहेत. ह्या दृष्टीने आम्ही छोटे संवाद एरियामध्ये म्हणजे रेड लाईट एरियामध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लोकांच्या बरोबर अनौपचारिक पद्धतीने हा विषय समजावून सांगणं हे करतो. बऱ्याचदा आम्ही जी स्टेटमेंट्स आहेत प्रेसमध्ये द्यायचा प्रयत्न करतो, की काय आहे ह्या सगळ्या न्यायाचीच लढाई आहे. आम्ही हक्काची लढाई जरी म्हणत असलो तरी ती मुख्य न्यायाची लढाई आहे. तर त्यामध्ये काय अडचणी येतायत हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम म्हणून हा दिवस खरं तर बघितला जातो. आता ह्यावर्षी सुदैवाने आणि खूप चांगली गोष्ट अशी झाली आहे, की सुप्रीम कोर्टने जे आता 30 तारखेला सुप्रीम कोर्टाने. गाईडलाईन रिलीज केलेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवरती आज खऱ्या अर्थी खूप महत्वाचा दिवस ठरणार आहे आणि ह्याची माहिती ही प्रेस रिलीज तर आम्ही एक आमचं जे नेटवर्क आहे त्या माध्यमातून काढलेलंच आहे. पण आज वेश्यावस्तीमध्ये जाऊन आमच्या ज्या कार्यकर्त्या आहेत, त्या सगळ्या महिलांना ह्या सुप्रीम कोर्टच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल माहिती पण देणार आहेत आणि त्यांचे काय प्रश्न असतील तेही समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहेत. तर अशा पद्धतीने आजचा सुप्रीम दिवस कोर्टाने नक्कीच नक्कीच हां. सुप्रीम कोर्टाने ज्या काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत किंवा अगदी त्याचं समरायझेशन करायचं झालं तर कशा पद्धतीने करता येईल, काय त्याच्यामधल्या महत्वाच्या गोष्टी आहेत? हां. तर सुप्रीम कोर्टचा जो निर्णय आहे 2022 साली मे महिन्यामध्ये पण सुप्रीम कोर्टाने अतिशय पुढारीत जे म्हणतो आपण सुधारलेल्या
गाईडलाईन्स दिल्या होत्या की सुप्रीम कोर्टाने पहिल्यांदा ह्याची दखल घेतली होती आणि अगदी मोकळेपणाने मान्य केलं होतं की ज्या पद्धतीने मानवी तस्करीच्या बळी किंवा पीडित महिला म्हणून जसं आपण या महिलांकडे बघतो, त्याचप्रमाणे स्वेच्छेने येणाऱ्याही महिला ह्या व्यवसायात आहेत आणि त्यांची दखल घ्यावी. आणि सगळाच वेश्या व्यवसाय म्हणजे फक्त मानवी तस्करी किंवा शोषण असा समज न ठेवता ह्या प्रौढ महिला ह्या व्यवसायात येतात, स्वतःहून येतात आणि त्यांना कुठल्याही प्रकारे पुनर्वसनाची त्यांच्यावरती जबरदस्ती करू नये, असा 2022चा निर्णय झाला होता. 2022 साली सुप्रीम कोर्टने सांगितलं होतं आणि याला व्यवसाय म्हणून मान्यता देण्याविषयी त्यांनी स्पष्ट केलं. पोलिसांच्याकडनं ज्या हिंसेला सामोरं जावं लागतं किंवा ज्या पद्धतीची वागणूक महिलांना मिळते, त्याच्यापासनं साठी पण अतिशय स्पष्ट गाईडलाईन सुप्रीम कोर्टने दिल्या होत्या. त्याचाच पुनरुच्चार आता पण सुप्रीम कोर्टाने केला आहे. ही जी गाईडलाईन 30 तारखेला रिलीज झाली त्याच्यामध्ये, की कुठल्याही प्रकारे अ, हिंसा होऊ नये. जर स्वेच्छेने प्रौढ महिला धंद्यामध्ये आल्या असतील आणि त्यांच्यावर कुठल्याही प्रकारे अन्याय होत असेल, हिंसा होत असेल, तर त्यांना संरक्षण मिळावं कायद्याने. पुनरुच्चार केलेला आहे पुन्हा माननीय सुप्रीम कोर्टने, की ट्रॅफिकिंग वेगळं आहे आणि धंदा वेगळा आहे. तर त्या 2 गोष्टी वेगळ्या आहेत हे लक्षात घेऊनच कुठलीही कारवाई झाली पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जी भाषा वापरली जाते, फक्त पोलीस किंवा अ, जे संबंधित काम करणारी व्यवस्था आहे ते नसून तर कोर्टामध्ये पण जी भाषा वापरली जाते, की ज्याला इंग्लिशमध्ये सरसकट इमॉरल ॲक्ट, इनडिसेंट ॲक्ट असं म्हणलं जातं. ज्याला मराठीत वेश्याव्यवसाय आपण म्हणतो किंवा सेक्स वर्क म्हणतो. तर तीही भाषा वापरू नये. कारण हे इमॉरल ठरवण्याचा अधिकार कोणीच कोणाला देऊ शकत नाही. आणि ज्या पार्श्वभूमीतून व्यक्ती धंद्यामध्ये येतात, त्यांच्या उपजीविकेचं ते साधन आहे, हेही कुठेतरी आपण मान्य करायची गरज आहे. आणि मुख्यत्वे करून हा जो फरक समजण्याची गरज आहे समाजाला आणि व्यवस्थेला, त्याचा पुनरुच्चार पुन्हा सुप्रीम कोर्टने केलेला आहे. आणि ती खूपच आश्वासक गोष्ट आहे. कारण कायद्याची जी भाषा किंवा कायद्याचा जो वापर आपल्या देशामध्ये होतो, वेश्या व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात, तो खूप अन्यायकारक आहे. त्यामुळे ह्या निर्णयाचं आम्ही खूप मोठ्या प्रमाणात स्वागत केलेलं आहे. बर. वारंवार हा उल्लेख म्हणजे सुप्रीम कोर्टाने देखील सांगितलेला आहे की स्वेच्छेने जर कोणी ह्या व्यवसायामध्ये येणार असेल तर त्याला जबरदस्ती किंवा ते शोषण अशा पद्धतीने न बघता त्याची इच्छा आहे त्या व्यक्तीची आणि म्हणून ती व्यक्ती तिथे आलेली आहे. परंतु ह्याचं प्रमाण किती आहे म्हणजे जे आपण चित्रपटांच्या माध्यमातून बघत आलेलो आहोत, वेब सिरीज आता काही काही नवीन हं, बनत आहेत, हं. तर त्यामध्ये असं दाखवलेलं हो. गेलं आहे की शोषणच होत आहे त्यांचं. म्हणजे त्यांना फसवून त्या मुली तिथे आणल्या जातात. स्वेच्छेने येणाऱ्या लोकांची किंवा त्या व्यक्तींची संख्या चित्रपटांमध्ये कमी दाखवलेली आहे. काय पर्सेंटेज आहे किंवा काय प्रमाण आहे की जे जबरदस्ती फसवून इथे आणले जातात आणि स्वेच्छेने येणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांचं प्रमाण काय आहे? आता 2 पद्धतीने आपल्याला ह्याच्याकडे बघायला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे मी असं म्हणत नाहीये, की सगळ्याच महिला तिथे स्वेच्छेने आलेल्या आहेत. हम्म. बऱ्याचशा महिलांना अजूनही प्रमाण आहे, की जबरदस्तीने आणलं जातं, फसवून आणलं जातं, वेगवेगळ्या कारणाच्या खाली आणलं जातं आणि धंद्याला लावलं जातं त्यांच्या इच्छेविरुद्ध आणि ते शोषणच आहे. ह्याच्यामध्ये कुठलंही दुमत नाही. पण स्वेच्छेने येणाऱ्या महिलांचं प्रमाण पण वाढतं आहे, हेही लक्षात घ्यायला पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जी कायद्यामध्ये तरतूद नाहीये, ती गोष्ट म्हणजे संमती. आता हम्म. जी संमती आहे, ती कधी त्या महिलेची नकारार्थी आहे किंवा होकारार्थी आहे कसं कळणार? तर ज्या वेळेला ती महिला जबरदस्तीने व्यवसायाला आणली गेलेली आहे, काही वर्षापूर्वी, म्हणजे आता जर ती जबरदस्ती करून तिच्यावरती अन्याय झालेला आहे आणि तिच्यावरती हिंसा झालेली आहे, त्यावेळेला जर व्यवस्थेत कुठेही तिला मदत मिळालेली नसेल आणि तुम्ही 10 वर्षांनी तिला, जर ती 10 वर्षापूर्वी जबरदस्ती झाली होती आणि ती मानवी तस्करीची बळी होती म्हणून तिला 10 वर्षांनी मदत करायला जर शासन व्यवस्था किंवा न्याय यंत्रणा, त्यामुळे आजच्या घडीला तिची संमती काय आहे, की तिला इथून बाहेर पडायचं आहे का तिला धंदा कंटिन्यू करायचा आहे, हा जो निर्णय आहे ना, हे त्या व्यक्तीवर सोडणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि त्याच्यावरती अजूनही फार स्पष्टता दुर्दैवाने कायद्यामध्ये नाहीये. त्यामुळे त्याला शोषण व्यवस्थाच अजूनही म्हणलं गेलेलं आहे. फक्त संमती
संमतीने येणाऱ्या व्यक्तींच्याही बद्दल दखल घ्यावी त्यांचीही, हे सुप्रीम कोर्टचं म्हणणं आहे. आणि संमतीचा मुद्दा जो आम्ही सतत लावून धरतो की 10 वर्षापूर्वी झालंय, 15 वर्षापूर्वी झालंय, आज 40 आणि 50व्या वर्षी जेव्हा तिथे पोलीस रेड करून बायकांना घेऊन जातात, त्याचा काय उपयोग आहे मला सांगा? ज्या वेळी तिला मदतीची गरज होती त्यावेळेला जर आपण मदत करू शकलो नाहीये किंवा पुनर्वसनाचे आपल्याकडे ठोस काहीही पर्याय नाहीयेत, तर तुम्ही 10, 20, 15 वर्षांनी त्या महिलेला तिथून काढून काय अचीव्ह करणार? हा प्रश्न आहे. त्यामुळे संमती कधी? हा खूप कळीचा मुद्दा आहे आणि त्याच्यावरती अजूनही मोकळेपणाने बोललं जात नाही. पण निश्चितच हे प्रमाण हळू-हळू वाढतंय आणि फक्त वेश्यावस्ती नाही, तर बाहेर अनेक ठिकाणी जो व्यवसाय चालतो. कारण दुर्दैवाने असं होतं, की कायद्यामध्ये अतिशय मर्यादा आणि अस्पष्टता असल्यामुळे रेड लाईट एरियाला सतत टार्गेट केलं जातं, की तिथे महिला एकठ्ठा सापडतात, त्यांना तिथून काढणं आणि संस्थेमध्ये टाकणं ह्या गोष्टी सर्रास होतात. त्यामुळे आता हळू-हळू रेड लाईट एरियातनं बाहेर जाणाऱ्या महिलांची संख्या वाढायला लागलेली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी शहरामध्ये असेल किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी असेल, हा व्यवसाय चालू आहे. तर आता ह्याच्यावरती सोल्युशन काय? हा एक वेगळा विषय असू शकतो चर्चेचा. पण त्यामुळे त्या सगळ्याच स्वतःहून आल्यात का जबरदस्तीने आल्यात? ह्यात त्यांना विचारायची कुणीही म्हणजे तशी दखल गरज घेतली वाट जात कर नाही. हा गरज सगळ्यात वाटत नाही, तसदी घेतली जात नाही. हां, हां. ती तसदी घेतली जात नाही. त्यामुळे हाही विचार करायला हवा आहे, की ह्या सगळ्या व्यवस्थेमुळे, ह्या कायद्याच्या गोंधळामुळे असेल किंवा कायदा जो ज्या पद्धतीने वापरला जातो वेश्याव्यवसाय करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात, ह्याच्यावरती विचार केला नाही आणि जर जे रेड लाईट एरिया आहेत, जे वर्षानुवर्ष शहरामध्ये किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी असतात, ते जर संपायला लागले, तर काय होऊ शकतं? ह्याच्यावरती नक्कीच विचार करायला हवा आहे. नक्की. तुम्ही सुरुवातीलाच म्हणालात की ही लढाई जी आहे ती न्यायाची आहे, म्हणजे हक्कांची लढाई तर आहेच, परंतु ती न्यायाची लढाई आहे. सुप्रीम कोर्टाकडून ज्या काही गाईडलाईन्स आलेल्या आहेत त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात. एका प्रकारे असं म्हणता येईल की सुप्रीम कोर्टाने न्याय देण्याचं काम केलेलं आहे. परंतु न्याय देणं आणि न्याय प्रस्थापित करणं, म्हणजे न्यायालयाचं काम हं, आहे की वर्डिक्ट देणं, सांगणं आणि त्याची अंमलबजावणी करणं हे प्रशासनाचं काम आहे. तर ह्या दोघांमध्ये बरोबर. डिफरन्स जाणवतो का तुम्हाला? म्हणजे इतक्या वर्षापासून तुम्ही ह्या नक्कीच. लोकांसाठी काम करताय, क्षेत्रामध्ये काम करताय, न्याय मिळणं आणि न्याय स्थापित होणं याच्यामध्ये फरक वाटतो का? हं. नक्कीच वाटतो. म्हणजे अगदी त्यातल्या त्यात नजदीकचंच उदाहरण द्यायचं म्हटलं तर कोविडच्या काळातलं मी तुम्हाला सांगू शकते, की कोविडचा जेव्हा सगळा लॉकडाऊन होता आणि महिलांचे खरंच खूप हाल होत होते. कारण पूर्ण त्यांनी स्वतःहूनच धंदा बंदही ठेवलेला होता. कारण रिस्क सगळ्यांनाच आहे. आणि बरोबर. लॉकडाऊनमध्ये पूर्ण वस्तीही बंद करण्यात आली होती. तर सुप्रीम कोर्टनी एक गाईडलाईन रिलीज केली होती, की अ, वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांना जिथे-जिथे शासनातर्फे एच-आय-व्ही प्रतिबंध नियंत्रणाचे कार्यक्रम चालतात, त्या वस्त्यांमध्ये महिलांची यादी तयार करून त्या महिलांना दरमहा ₹5,000 दिले जावेत. जेणेकरून त्यांचं काहीतरी उपजीविका त्याच्यावर होऊ शकते आणि त्याचबरोबर रेशन मिळावं आणि त्यांच्या मुलांना जे शाळेमध्ये जाणार आहेत, तर त्या मुलांसाठी पण एक आर्थिक मदत मिळावी. तर अशा पद्धतीचं 3 महिन्याचं त्यांनी गाईडलाईन रिलीज केली होती. पण आज आपल्या पूर्ण देशात जर म्हणायला गेलात, तर पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या 2च राज्यांनी त्याच्यावर अंमलबजावणी करायचा प्रयत्न केला होता. बाकी कुठल्याही राज्यांनी त्याच्यावर अंमलबजावणी केली नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आपण म्हणू शकतो. वेश्याव्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी वेगळ्या कुठल्याही योजना नाहीयेत. ज्या मागासवर्गीय, गरीब वस्तीमध्ये राहणाऱ्या महिला किंवा आर्थिक निम्न स्तरातून येणारे व्यक्ती ह्यांच्यासाठीच्या ज्या योजना आहेत, त्याच योजना आपल्याकडे आहेत आणि त्या मिळवण्यासाठी जरी सुप्रीम कोर्टाने 2012 साली निर्णय दिला होता, की वेश्याव्यवसाय करणाऱ्या सर्व महिलांना रेशन कार्ड जे बी-पी-एलचं म्हणजे बिलो पॉवर्टी लाईनचं जे रेशन कार्ड आहे, ते फ्री देण्यात यावं आणि ते सगळ्यांना सरसकट देण्यात यावं. हेही नियम कालांतराने पूर्णपणे बाद झालेले आहेत. आज वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांना प्रूव्ह करावं लागतं, की ती धंद्यात आहे, तिच्याकडे बाकीचे डॉक्युमेंट्स आहेत आणि मग तिला रेशन कार्ड आणि हे सगळं होतंय. त्यामुळे माननीय सुप्रीम कोर्ट जे बोलतंय आणि वस्ती पातळीवरती जी
तिथली शासन व्यवस्था जे करते ह्याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे. आता सुद्धा सुप्रीम कोर्टाने पुनर्वसनासाठी ठोस पर्याय व्यवस्थेने निर्माण करावेत असं म्हटलंय. त्याच्याविषयी आम्ही साशंकच आहोत की नेमकं काय होणार आहे त्याच्यामध्ये. तर हा सगळा जो विरोधाभास आहे तो नक्कीच जाणवतो दरवेळेला. बरोबर. हा पुनर्वसनाचा उल्लेख तुम्ही 2-3 वेळा केलेला आहे. नेमकं काय आहे पुनर्वसन म्हणजे एखादी महिला वयाच्या एका सर्टन पॉइंट पर्यंत म्हणजे 40-45 वयापर्यंत ती या व्यवसायामध्ये राहू शकते. त्याच्यानंतर शरीर देखील साथ देत नाही. मग त्यांचं पुनर्वसन करणं, मग त्यांना दुसऱ्या ठिकाणी कामाची संधी उपलब्ध करून देणं. पुनर्वसन म्हणजे नेमकं तुमच्या मनामध्ये, तुमच्या डोक्यामध्ये काय आहे? पुनर्वसन हा शब्दच खरं तर जी व्यवसाय करणाऱ्या महिलांची हक्काची न्यायाची चळवळ आहे त्यांना मान्य नाहीये. कारण पुनर्वसन म्हणजे ती व्यक्ती आता काहीतरी चुकीचं करतेय, त्यामुळे तिला तिथनं काढून आपल्याला दुसरं काहीतरी द्यायचंय असा त्याचा अर्थ असतो. त्यामुळे तो मान्यच नाहीये. आम्ही शब्द जो वापरतो तो पर्यायी उपजीविकेचं साधन किंवा जे सहाय्यकारी असेल उपजीविकेचं साधन असा आम्ही शब्द वापरतो. आणि तो तांत्रिक दृष्ट्या पण आणि महिलांच्या दृष्टीने पण तोच योग्य आहे. कारण आपण कुठल्याही प्रकारची जबरदस्ती करून पुनर्वसन कधीच होत नसतं. त्या महिलेची, त्या व्यक्तीची इच्छा असेल आणि जर आपण जे पर्याय देऊ त्यांना उपजीविकेचे ते खरंच सशक्त असायची गरज आहे. आज दुर्दैवाने असं आहे की शासनामध्ये तर कुठलीही यंत्रणा नाहीये की ज्यांना महिलांना सशक्त रोजगार देऊ शकेल. जे वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला आहेत. कुठलाही प्रोग्राम नाहीये. ज्या संस्था सुधारगृह चालवतात त्यांच्याकडेही आज ठोस पर्याय काही नाहीयेत. म्हणजे तुम्ही पापड बनवा, लोणची बनवा, उदबत्त्या बनवा, मेणबत्त्या बनवा. त्या विकायच्या कुठे? त्या विकत घेणार कोण? आणि त्यांनी त्या महिलेचं घर चालेल का? तिचा जो परिवार आहे, जो तुम्ही आम्ही जे काम करून आपलं परिवार चालवतो, तसंच ती महिला चालवते ह्याचं भान नाहीये ना ह्याच्यामध्ये. तुम्ही एकट्या व्यक्तीला सुद्धा जगायला किती पैसा लागतो आणि जर तिचा परिवार तिच्याबरोबर असेल, तर त्यांना सांभाळायला तिला किती पैसे मिळवावे लागतील, ह्याचं काही गणितच नाहीये. त्यामुळे हे मोठं प्रश्नचिन्ह आहे, की पर्यायी व्यवस्था जर नाही आणि तुम्ही त्यांना सुधारगृहात ठेवणार आणि म्हणणार पुनर्वसन करणार, तर ते शून्य आहे. त्याला काहीही अर्थ उरत नाही. आम्ही नॅशनल नेटवर्क ऑफ सेक्स वर्कर जे आपल्या भारतामधलं एक सर्वात मोठं नेटवर्क आहे. 10 राज्यात आम्ही काम करतो. त्याच्यामार्फत काही वर्षापूर्वी एक अभ्यास केला होता, संशोधन केलं होतं आणि त्याच्यामधले जे निष्कर्ष आले, की जे सुधारगृहात महिलांना पाठवलं जातं, 70% अधिक महिला पुन्हा वेश्या व्यवसायात येतात. तर हे का होतं? कारण आज आपल्याकडे पर्यायच नाहीयेत. तर हा एक विचार मला असं वाटतं नुसती व्यवस्था नाही तर सामान्य व्यक्तीनेही करायला हवा, समाजाच्या नागरिकांनीही करायला हवा, की आपल्याला खूप सहज असे कमेंट्स ऐकायला मिळतात, की त्यांना धंदा सोडायचाच नसतो, त्यांना त्याची सवयच लागलेली असते, त्यांना ती मजा वाटते आणि म्हणून ते धंदा सोडत नाहीयेत. पण तुम्ही कोण ठरवणार आहे ना, म्हणजे आम्हाला काय अधिकार आहे त्यांना सांगायला, की तुम्ही हे धंदा सोडा. बरोबर. कारण आज आपल्याकडे व्यवस्था नाहीये, त्याला पर्यायच नाहीये. आणि हे आपण अनेक धोक्याच्या कामं करणारी लोकं आहेत की, मग त्यांना नाही आपण म्हणत. खाणकामगार आहेत किंवा ड्रेनेजमध्ये उतरून जीव गमावतात लोकं. आपण बघतोय हे. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. ते रिस्क नाहीये का? आज आपले सैनिक जे आहेत देशासाठी जीव देतायत, ते रिस्क नाहीये का? तिथेही धोका आहेच ना, तिथेही त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यांना नाही आपण म्हणत, की तुमचं पुनर्वसन करू. तर हा सगळा मानसिकतेचा भाग आहे जास्त करून असं मला वाटतं. त्या पण व्यक्तीला जाऊन पर्याय कोणीच विचारत नाही, पर्यायी उपजीविका हा जो शब्दप्रयोग किंवा ही जी कन्सेप्ट तुम्ही मांडताय, तर नेमकं तुमच्याकडे असं काय आहे का ठोस, की जे शासनाकडे तुम्ही दिलेलं आहे किंवा देऊ इच्छिता, की ह्या गोष्टी करा म्हणजेच त्यांची पर्यायी उपजीविका जी आहे ते हे साधन बनेल त्यांच्यासाठी? मोठे मोठे प्रोजेक्ट्स चा विचार कधीच केला जात नाही. आज म्हणजे एक छोटंसं उदाहरण द्यायचं म्हटलं तर पुण्याच्या वेश्यावस्तीमध्ये ज्या महिलांना धंदा सोडायचा होता आणि दुसरं काहीतरी करायचं होतं. त्याच्यात तरुण महिला आहेत, थोडी वय वाढलेल्या महिला आहेत, सगळ्या आहेत. त्यांना सोडायचं होतं. तर आम्ही एका कंपनीच्या CSRच्या मदतीने रेड लाईट एरियामध्येच त्या महिला सफाई कामगार म्हणून काम करायला लागल्या. त्या कंपनीच्या पेरोलवर त्यांना घेतलंय. आज त्यांच्या हातामध्ये 24,000 पगार दर महिन्याला. त्यांचे सगळे सोशल सिक्युरिटी, त्यांना ESIची
उपचार मोफत मिळणं किंवा त्यांना इन्शुरन्स मिळणं, त्यांचा प्रॉव्हिडंट फंड असणं, या सगळ्या गोष्टी झाल्या. त्यामुळे असे सशक्त पर्याय हे उदाहरणं आम्ही बरेच प्रयोग करत असतो, की कुठल्या पद्धतीने या महिलांना ज्यांना बाहेर पडायचं आहे आणि ज्यांना वाटतंय, की मला दुसरं काहीतरी करायचंय, त्यांना हे असे तुम्ही सशक्त पर्याय निर्माण करू शकता. मला असं वाटतं त्याला इच्छाशक्तीच खरं तर जास्त महत्वाची आहे आणि राजकीय इच्छाशक्ती आणि सरकारची इच्छाशक्ती असली तरच हे होऊ शकणार आहे. कारण हे एकट्या दुकट्या संस्थेचं खरंच काम नाहीये. कारण चं प्रमाण बऱ्यापैकी आहे या व्यवसायामध्ये आलेल्या आणि जे पॅरालिंगी महिला आहेत, ट्रान्सजेंडर महिला आहेत, ट्रान्सजेंडर. त्यांचं पण प्रमाण आहे. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने विचार करणं आणि तसे पर्याय उभं करणं, ह्याला सगळीच यंत्रणा लागणार आहे. ते फक्त 1 बरोबर. नाहीतर 2 संस्थांनी करून चालणार नाही. नाही, परंतु हा झाला पण शक्य आहे. नाही, हा मुद्दा झाला किंवा हा प्रश्न झाला की हा एका सर्टन वयानंतर काय किंवा त्यांचा पर्यायी उपजीविकेचं साधन काय, हा प्रश्न झाला. परंतु हं, ज्यावेळी ते ह्या व्यवसायामध्ये आहेत, सक्रिय आहेत, त्यावेळी त्यांच्या कुठल्या समस्या असतात, कोणत्या गोष्टींना त्यांना फेस करावं लागतं, ज्या तुम्ही हं, नोटीस केल्यानं हं. तुम्हाला असं वाटतं की हे महत्वाचं आहे, ह्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे, म्हणजे केवळ सरकार म्हणून नाही तर प्रत्येक नागरिकाने त्या गोष्टीकडे कसं बघावं असं वाटतं तुम्हाला? मुख्य म्हणजे अ, गैरसमज खूप आहेत समाजामध्ये. ही सगळ्यात मोठी समस्या आहे. कारण जनरली लोकांना काय म्हणतो ना आपण वेश्याव्यवसाय करणारे व्यक्ती म्हटलं, की त्या कशा वाईट आहेत आणि त्या कशा संसार उद्ध्वस्त करतायत आणि घरं मोडतायत लोकांची आणि त्यांना त्याची चटक लागलेली आहे. हीच भूमिकेतनं बघितलं जातं आणि त्या कशा म्हणजे समाजावरती कलंक आहेत, ह्याच भूमिकेतून बघितलं जातं. पण आज मला असं वाटतं प्रत्येक सजग नागरिकाने हा प्रश्न स्वतः विचारायला पाहिजे. स्वतःला विचारलं पाहिजे. पण हे चालू का आहे? हे जर इतकं वाईट आहे, इतकं भीषण आहे आणि इतकं अनैतिक आहे, तर मग हे चालू का आहे? हा प्रश्न मला असं वाटतं प्रत्येक नागरिकाने स्वतःला विचारायला पाहिजे. जसा कुठल्याही व्यवसायाचा नियम आहे, मागणी आणि पुरवठा. तोच आहे ना ह्यालाही नियम लागू. बरोबर. मग हा विचार समाज का करत नाही? ही पहिली बाब आहे. त्यामुळे विचार, दृष्टिकोन हा सगळ्यात मोठा मला वाटतं समस्या आहे, जो व्यवस्थेत पण आलेला आहे पर्यायाने. आणि एकदा तुम्ही त्यांना वाईट महिला, अनैतिक असं लेबल लावल्यानंतर त्यांच्यावरती होणारी हिंसा, हा येणारा प्रश्न आहे त्याच्या पुढचा, की त्यांना ज्या पद्धतीने वागवलं जातं, त्यांच्यावरती ज्या पद्धतीने हिंसा होते, तो खरंच मोठा प्रश्न आहे आणि त्याच्यावरती अनेक पातळ्यांवर काम करायची गरज आहे. जसं कायदेशीर बदल होण्याची गरज आहे, त्याचप्रमाणे जी शासन यंत्रणा आहे, म्हणजे जे लॉ इम्प्लिमेंटिंग एजन्सी ज्याला आपण पोलीस म्हणतो, हम्म. त्यांचंही हम्म. अतिशय वेगळ्या पद्धतीने त्यांच्याबरोबर काम करण्याची गरज आहे, की हा मुद्दा काय आहे? ह्यांचं आयुष्य कशा पद्धतीने जातं? त्यांच्यावरती जर शोषण होतंय आणि तुम्ही येऊन जर कायद्याची जर वेगळ्या पद्धतीने कारवाई करत असाल, तर त्याच्याविषयी नक्की विचार करायला हवा. त्यामुळे हिंसा हा दुसरा भाग झाला. तिसरा भाग जी व्यवस्थेमध्ये आपल्याला वेगवेगळ्या नागरिकांना मिळणारे फायदे आहेत, तेही ह्या महिलांना मिळू शकत नाहीत. हा तिसरा भाग आहे. कारण जेव्हा महिला स्वतःहून असेल किंवा जबरदस्तीने जर आणून विकलं असेल, तर तिच्यापाशी तिची आयडेंटिटी असलेले काहीही कागदपत्र उपलब्ध नाहीये. नसतात. अशा वेळेला त्या महिलांनी कशी ही कागदपत्र मिळवायची? तर ही एक तिसरी मोठी समस्या. अगदी आत्ताचं उदाहरण सांगायचं झालं तर आता 10वीचा निकाल लागला. आमच्या अनेक महिलांची मुलं जी खूप चांगल्या मार्कांनी पास झाली आहेत. त्यांना पुढच्या शिक्षणासाठी आज जर जातीचा दाखला मिळाला असता, तर त्यांना स्कॉलरशिप मिळण्याला एलिजिबल आहेत ती मुलं. पण त्यांना मिळू शकत नाही. कारण त्या महिलेकडे स्वतःचा जातीचा दाखला नाहीये आणि आपल्याकडे जातीचा दाखला हा वडिलांचाच लागतो. तर ह्या सगळ्या लिमिटेशन्समधनं, मर्यादांमधनं एक नागरिक म्हणून जे देशाने आपल्याला संविधानाने असेल किंवा सरकारने असेल, जे काही दिलेले पॉलिसीज आहेत, जे काही दिलेले फायदे आहेत, ते मिळत नाहीत या महिलांना. त्यामुळे हा एक लिमिटेशन मोठा आहे आणि ओळख, एक काम म्हणून ह्या व्यवसायाकडे बघणं, तो गुन्हा नाहीये. आज त्यांना गुन्हेगार म्हणूनच वागवलं जातं. आपल्या देशात वेश्याव्यवसाय गुन्हा नाहीये. तरीही त्यांना गुन्हेगार म्हणून वागवलं जातं. मला असं वाटतंय ही पण एक खूप ओळख बदलण्याची गरज आहे. एक कामगार म्हणून त्यांच्याकडे बघण्याची गरज आहे. बरोबर. आणि कामगार म्हणून ज्या काही अधिकार आहेत ते देखील त्यांना मिळण्याची गरज आहे.
ह्या व्यवसायामध्ये म्हणजे ज्यावेळी आपण वेश्या व्यवसाय म्हणतो त्यावेळी मी पण सुरुवातीला असाच उल्लेख केला की ह्या व्यवसायामध्ये काम करणाऱ्या महिला खरं तर या व्यवसायामध्ये काम करणाऱ्या केवळ महिलाच आहेत का तर नाहीये. म्हणजे पुरुष प्रधान बरोबर. संस्कृतीमध्ये पुरुषांनी वेगवेगळ्या क्षेत्राला डॉमिनेट केलेलं असताना हे क्षेत्र पुरुषांनी डॉमिनेट केलेलं नाहीये, हे पूर्णपणे स्त्री डॉमिनेट असं आहे. आणि पुरुषांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो वेगळा आहे. याच्यामध्ये पुरुषांचा काय रोल असतो, म्हणजे पुरुष या व्यवसायामध्ये कशा पद्धतीचं काम करतात? अनेक लेव्हलला आहे. जसं तुम्ही अगदी बरोबर म्हणलात, की पुरुष सत्ताक समाज आहेच आहे आपला. अजूनही खूप खूप काही आपण उदारमतवादी झालेलो नाही आहोत दुर्दैवाने. त्यामुळे ही बहुतेक करून ही सगळी यंत्रणा जी आहे ही पुरुष सत्तेमध्ये खूप मोठा रोल प्ले करते, ह्याच्यात शंकाच नाही. पोलीस वेगवेगळ्या पद्धतीने ह्या व्यवसायाशी जोडलेले असतात. एकतर शासन व्यवस्थेमध्ये मॅक्सिमम पुरुष आहेत. त्यामुळे पोलीस बरोबर. असेल, गव्हर्नमेंट असेल, ह्याच्यामध्ये मॅक्सिमम पुरुष आहेत, की त्यांच्या हातात बऱ्याच गोष्टी आहेत, की हा व्यवसाय कसा चालू द्यायचा किंवा द्यायचा नाही. नाही. तो एक मोठा भाग झाला. इथे येणारे जे गिऱ्हाईक आहेत, हे समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातून आलेले असतात. त्यामुळे गिऱ्हाईक म्हणून येणारे पुरुष हा एक खूप अविभाज्य घटक आहे या पूर्ण व्यवसायाचा. तिथे आता धंद्याची घरं चालवण्याची प्रथा खूप बदलली आहे. पूर्वी बर. त्याच्यामध्ये जबरदस्ती होती. महिलांना अधीनीमध्ये राहावं लागायचं. म्हणजे तिची अर्धी कमाई घरवाली घेत होती. त्या प्रत्येक घरवालीच्या मागे म्हणजे दिसायला तुम्हाला दिसतंय, की घरमालकीण आहे, घर चालवायला. पण त्या प्रत्येक महिलेच्या मागे कोणीतरी जो कंट्रोल करणारा हा पुरुषच होता. आजही ती परिस्थिती फार बदललेली नाहीये. नाहीये. आणि राजकीय ते जे आहेत, तेही मोस्टली जे पुरुष आहेत त्यांचाच ह्याच्यावरती अजूनही नियंत्रण असतं बऱ्यापैकी. त्यामुळे पुरुष बऱ्यापैकी ह्या सगळ्याच व्यवस्थेला कंट्रोल करताना दिसतात. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या. ही खरी गोष्ट आहे. आणि ह्या सगळ्यांमधून त्या महिलेने स्वतःला सुरक्षित ठेवायचं. समाजाच्या वाईट दृष्टिकोनालाही सामोरं जायचं आणि तिला माणूस म्हणून, नागरिक म्हणून जे बाकीच्यांना मिळणारे सगळे फायदे आहेत किंवा जी मदत आहे तीही मिळणार नाही. तर हे सगळं जे चित्र आहे ना, ते बदलायची खरंच खूप गरज आहे. आणि ती तेव्हाच बदलेल जेव्हा पुरुष एका माणुसकीच्या दृष्टीने बघतील ह्या व्यवसायाकडे आणि त्याच्यातल्या व्यक्तींकडे. तरच ती बदलेल. बर. तुम्ही तुमची जी संस्था आहे सहेली, या संस्थेच्या संदर्भात तुम्ही सांगितलेलं आहे काय काम करते, परंतु मला एक विचारायचं आहे की ज्याचा उल्लेख आपण मागे चर्चेमध्ये केला की जबरदस्तीने जर एखाद्या महिलेला मुलीला तिथे आणलं गेलेलं आहे आणि नंतर तिचा कन्सेंट घेण्यात म्हणजे 10-15 वर्षांनंतर तिचा कन्सेंट घेण्यात काही अर्थ नाहीये, परंतु ज्यावेळी हं, तिच्यावर तो अन्याय होतोय किंवा ज्यावेळी तिच्यावर जबरदस्ती केली जाते त्यावेळी तिला रेस्क्यू करणं, ह्या संदर्भामध्ये हं. तुमची संस्था काम करते की तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करता? नाही, नाही. दुर्लक्ष अजिबात करत नाही. कारण आणि हीच भूमिका खूप महत्वाची आहे, की लोकांना असं वाटतं, की वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांची ही संघटना आहे. म्हणजे आमच्या ज्या ट्रस्टी आहेत, ह्या सगळ्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला आहेत. काही अजूनही व्यवसायात आहेत, काहींनी सोडलेला आहे व्यवसाय. पण त्याच खऱ्या व्यक्ती आहेत, की ज्यांना माहिती असतं ट्रॅफिकिंग कसं होतं, जबरदस्तीने कसं आणलं जातं धंद्यामध्ये महिलांना आणि त्यांच्यावरती कुठले-कुठले अन्याय आणि हिंसा होऊ शकते. कारण त्याच्यापैकी बऱ्याचशा स्वतः त्याच्यातनं गेलेल्या आहेत. त्यामुळे त्या बरोबर. अतिशय योग्य व्यक्ती आहेत, ह्या ज्या जबरदस्तीने आणलेल्या मुली किंवा महिला आहेत त्यांना सोडवण्यासाठीच्या. त्यांनाच पहिली इन्फॉर्मेशन खरं तर मिळते आणि कितीतरी महिला स्वतः जाऊन पोलिसांकडे रिपोर्ट करतात. इनफॅक्ट नो मायनर कॅम्पेन सारखी कॅम्पेन आम्ही पोलिसांच्या बरोबरच राबवतो. त्यामुळे बर. लहान मुलगी तर धंद्यात आलीच नाही पाहिजे. म्हणजे ह्या दोन्ही पातळ्यांवरती आम्ही प्रयत्न करतो. प्रतिबंधात्मक पण कार्य केलं जातं, की लहान मुलगी धंद्यात आलीच नाही पाहिजे, काहीही झालं तरी. तिची इच्छेने आली तरी सुद्धा तिला आम्ही तिथून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी तिच्या परिवाराकडे असेल किंवा संस्थेच्या मदतीने तिला दुसरीकडे प्लेस करणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो. प्रतिबंधात्मक एक काम होतं आणि जबरदस्तीने मग ती मोठी महिला अगदी 50शीची जरी बाई जबरदस्तीने फसवून आणली असेल, तरीही तिला तिथून बाहेर काढण्याचं काम डेफिनेटली आम्ही पोलीस आणि बाकीच्या ज्या संस्था आहेत, की ज्यांची वसतिगृह आहेत किंवा तिला काहीतरी रोजगार मिळवून देऊ शकतात, यांच्या मदतीने सातत्याने करतो. त्याच्यामध्ये कुठलीही शंका नाही. पण ही भूमिका वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांच्या संघटना करू शकतात,
ही ओळखच आज दुर्दैवाने व्यवस्था आणि समाज मान्य करत नाही. त्यांना असं वाटतं की जे रेस्क्यू मिशन करणारे लोक आहेत, त्या वेगळ्या संस्था आहेत आणि त्या काय करतात? तर ते ते फार महत्वाचं कार्य करतात. आणि पण जेव्हा महिला म्हणतात की त्यांच्यापासून आम्हाला वाचवा, कारण ते आम्हाला विचारतच नाहीत की आम्हाला जायचंय का नाही इथून बाहेर. त्यामुळे त्यांची भूमिका खूप वेगळ्या पद्धतीने इथे होताना दिसते. त्यांचा इंटरेस्ट इथून बायकांना उचलायचं, त्यांच्या संस्थेत ठेवायचं. कारण ती संस्था पण चालली पाहिजे. त्याच्यासाठी येणारं फंडिंग आहे, ते पण बंद नाही झालं पाहिजे. त्यामुळे त्यांची जी सुधारगृह आहेत, ती पण चालू राहायची त्यांची गरज आहे. पण महिलाच वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलाच अतिशय प्रभावीपणे अ, ही सगळी मानवी तस्करी आहे ती रोखू शकतात आणि ज्या पीडित महिला आहेत त्यांना मदत करू शकतात. ही भूमिका समजून घेणं हे खूप गरजेचं आहे आणि त्यांच्या समावेशाशिवाय अशी कुठलीही तुम्ही जरी प्रोग्राम राबवला तिथे तरी तो यशस्वी नाही होत. ही रियालिटी आहे. बरोबर. एक शेवटचा प्रश्न आहे की म्हणजे तुम्ही त्याचा उल्लेख पण केलेला आहे की अं, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या समाजामध्ये ह्या व्यवसायाबद्दल असं म्हटलं जातं की हे म्हणजे ही जी माहिती आहे या व्यवसायाच्या संदर्भातली ती लोकांना असं वाटतं ही खरी आहे, हं, परंतु तुम्हाला माहिती आहे की ही हं, साफ खोटी आहे. हं. लोकांचा विश्वास आहे अशा की ही बऱ्याच माहिती खरी आहे आणि तुम्हाला माहिती आहे की ही हं. खोटी आहे. लोक खोट्या गोष्टीवरती विश्वास ठेवतात. अशा कोणत्या गोष्टी आहेत? खोट्या गोष्टी म्हणजे एकतर हेच की सगळ्या जबरदस्तीने आणलेल्या आहेत आणि दुसरी खोटी गोष्ट म्हणजे ह्यांना चटक लागलेली आहे आणि त्यामुळे ह्या सोडत नाहीयेत. या सोडत नाही. अतिशय धादांत खोट्या गोष्टी आहेत आणि तिसरी गोष्ट म्हणजे वेश्या व्यवसाय हा कायद्याने गुन्हा आहे. या 3 अतिशय खोट्या गोष्टी आणि खोट्या समजुती जनसामान्यांमध्ये आहेत आणि त्यामुळे त्याच्याविषयी खरं काय आहे, हे वास्तव समजून घेतलं पाहिजे प्रत्येकाने असं मला वाटतं. कारण त्याला बाकी पण कारणं आहेत. म्हणजे व्यवस्था जबाबदार आहे, दृष्टिकोन आहेच आहे. पण इन जनरलच लैंगिकतेविषयीचं आपलं जे अज्ञान आहे किंवा आपल्याला जे समजूनच नाही घ्यायचंय. म्हणजे आंबट शौकीन लोकं खूप आहेत आपल्याकडे. म्हणजे मी आजच वाचत होते जेव्हा हे सुप्रीम कोर्टचे निर्णयाविषयीचं विधान अनेकांनी Instagramवर की YouTubeवरती टाकलेलं आहे. तर त्याच्यावरती जी काही कमेंट्स आलेल्या आहेत ना, त्या इतक्या वाईट आहेत आणि इतक्या खालच्या दर्जाच्या आहेत, की तुम्ही मुद्दा काय आहे तो समजूनच घेत नाहीये आणि तुम्ही अतिशय वाईट पद्धतीने विधानं करता आहात. तर हे सजग नागरिकाचं लक्षण नाहीये असं मला वाटतं. त्यामुळे रिॲलिटी समजून घ्यावी प्रत्येकाने आणि मग बोलावं त्याविषयी. हे एक मला वाटतं खूप महत्वाची गोष्ट आहे. या तिन्ही गोष्टी खोट्या आहेत आणि त्या समाजाला कळल्या पाहिजेत, की सगळ्या जबरदस्तीने आणल्या नाही. चटक लागते, ईझी मनी आहे, हे पण अतिशय खोटं समज आहे समाजामध्ये आणि तो दूर झाला पाहिजे. कारण हे हे चटक लागते वगैरे असं काही होत नाही. चटक कशाची चटक लागणार आहे? त्यांना ज्या गोष्टींना फेस करावं लागतंय दैनंदिन त्यांच्या दररोजच्या आयुष्यात हे बघत नाही कोणी. आणि मग तुम्ही देताय का त्यांना पर्याय? त्यांना दुसरा पर्याय न देता तुम्हाला हे बोलायचा काही अधिकार नाहीये आणि ते सोपं काम नाहीये. आज वेगवेगळ्या पद्धतीने स्वतःला सुरक्षित ठेवायचं, एच-आय-व्ही पासून असेल, होणाऱ्या हिंसेपासून असेल, स्वतःला सुरक्षित ठेवायचं आणि त्या कस्टमरला सर्व्हिस द्यायची. जे काय दर ठरेल त्यामध्ये. हे सोपं काम नाहीये. याला ईझी मनी म्हणण्यासारखं अजिबातच नाहीये. तर हे सुद्धा मला वाटतं समाजाने लक्षात घेतलं पाहिजे. नक्कीच आणि त्याच आणि अगदी प्रयत्न. चौथी जर सॉरी हं, चौथी जर गोष्ट जी जी पण एक समाजामध्ये खूप लोकांना वाटतं की ती खरी आहे, ती म्हणजे वेश्या व्यवसाय करणाऱ्या मुली, वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या मुली पण त्याच धंद्यात येतात. हा हं. पण एक अतिशय मोठा समज आहे आणि त्यामुळे त्याचं भांडवल करून अनेक लोकं इथून लहान मुलींना राहू पण देत नाहीत आईबरोबर. तर मला असं वाटतं हा फार मोठा गैरसमज आहे. गैरसमज. वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या मुली पण वेश्या व्यवसायात येतात किंवा तीच तिला वेश्या व्यवसाय करायला लावेल. हा अतिशय मोठा गैरसमज आहे आणि त्याच्याविषयी पण लोकांनी खरी माहिती काय ही समजून घ्यावी असं मला वाटतं. नक्कीच आणि त्याच प्रयत्नाचा हा एक भाग होता की आपण ही मुलाखत केली. तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल आभार आणि जे काही गैरसमज समाजामध्ये या व्यवसायाच्या संदर्भामध्ये पसरलेले आहेत, न्यायपालिकेने दिलेला निर्णय आहे, त्याची अंमलबजावणी हा एक दुसराच मुद्दा आहे. या सर्वच बाबतीमध्ये तुम्ही अगदी मनमोकळेपणाने आमच्याशी चर्चा केली, बोललात त्याबद्दल तुमचा आभार. धन्यवाद आणि पुन्हा वेळ द्याल अशी आशा आणि अपेक्षा आहे. धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद. आणि तुम्ही हे व्यासपीठ दिलत
ह्या सगळे महिलांचे मुद्दे, त्यांचा आवाज मी आज लोकांपर्यंत पोहोचवू शकेन. त्याच्यासाठी हे तुमच्याकडनं व्यासपीठ मिळालंय त्याबद्दल मनापासून धन्यवाद. सहेली संस्थेच्या थँक्यू. वतीने. थँक्यू. थँक्यू.